हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशी व आषाढी वारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। विठुरायाच्या चरणी सर्वांना सुख समृद्धी आणि उदंड आरोग्य आयुष्य लाभो हीच प्रार्थना। आषाढी वारी हा महाराष्ट्राचा अत्यंत पवित्र सांस्कृतिक आणि आध्यात्मिक लोकसोहळा आहे। तर हाच लोकसोहळा तुम्हाला आमच्या पारगावकर नगरमध्ये छोट्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर तुम्हालाही या वारीचा आनंद घ्यायचा आहे तर माझ्यासोबत सामील व्हा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सकाळचीच वेळ आहे, 8-8:30 वाजलेले आहेत आणि बघू शकता त्या छोट्या छोट्या मुली ज्या आहेत त्या विठू रुक्माईच्या स्वरूपामध्ये इथे नटून थटून तयार आहेत। दिंडीसाठी ह्या तयार झालेल्या आहेत आणि आपल्या मंदिराचं जे वातावरण आहे ते एकदम भक्तिमय वातावरण इथे तयार झालेलं आहे। बघू शकतात मंदिरही छान सजवलेलं आहे आणि मंदिराच्या समोरच आता इथे रांगोळी काढण्यात आलेली आहे। त्या मुली छान रांगोळी काढत आहेत आणि ही जी साईड आहे ही मंदिराच्या समोरची साईड आहे। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। तर बघू शकतात मंदिरही छान सजवलेलं आहे आणि पारगावकर नगरवासी इथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आपणही दर्शन घेऊया। तर ही आमची पंढरीच आहे बरं का। बघू शकतात पावसाचे वातावरण असल्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीखाली भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडी तयार करणे सुरू आहेत। तसेच बघू शकतात टाळ, मृदुंग आणि वीणा यांच्या मधुर आवाजात तल्लीन होऊन पारगावकर नगरवासी विठू माऊलीच्या नामस्मरणात मग्न झालेले आहेत। आणि ह्या ज्या महिला आहेत ह्या हरिपाठाच्या महिला आहेत। रोज ह्या मंदिरासमोर हरिपाठ म्हणतात। तर बघू शकतात किती छान वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि थोड्याच वेळात दिंडी आपली इथे निघणार आहे। तर त्यासाठी पारगावकर नगरवासीय इथे येत आहेत, जमा होत आहेत। एकत्र सगळे जमा झाले की मग नंतर दिंडी इथून निघणार आहे। तर एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि बघू शकतात इथे आपली दिंडी निघालेली आहे। तर विठू माऊलीची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे आणि विठू माऊलीची पूजा सुद्धा झालेली आहे आणि आता आपली जी दिंडी आहे ती इथे निघालेली आहे। आज आपल्या सोसायटीमध्ये भक्तीचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सोहळा रंगलेला आहे। अवघी पंढरी आज आपल्या सोसायटीच्या प्रांगणात अवतरली आहे आणि बघू शकतात मृदंग वादक जे आहे ते किती छान मिळते मृदंग वाजवत आहे। आपली ही छोटीशी वारी आता आपल्या मुख्य प्रांगणात आलेली आहे। आता वारकऱ्यांची परंपरा जपण्यासाठी आपले जे छोटे वारकरी आहेत, महिला मंडळ आहेत ते इथे ह्या मुलीची फुगडी खेळत आहेत, बघू शकतात। आणि हे जे दोन भाऊ आहेत यांनी सुद्धा फुगडीचा ताल धरलेला आहे आणि यांची फुगडी इथे छान रंगलेली आहे। आपले बालगोपाल आज वारकऱ्याच्या रूपात नटून या छोट्याशा दिंडीसाठी आता सज्ज झालेले आहेत। बघू शकतात ही विठू रुक्माई, तो छोटासा विठुराया आणि ही रुक्मिणी जी आहे ते इथे नटून थटून तयार झालेले आहेत। आणि ह्या ज्या महिला आहेत त्यांनी कोणी टाळ घेतलेले आहेत, आजींनी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेले आहेत आणि या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंदच या सणाचा खरा अर्थ आहे। आणि हे जे महिला मंडळ आहेत बघू शकतात यांनी टाळ मृदुंगाच्या तालावरती फुगडीचा ताल धरलेला आहे आणि ह्या एकदम अतिशय खुश आहेत बरं का। हा बालगोपाल जो आहे तो आपल्या आईसोबत आता फुगडी खेळायचा प्रयत्न करत आहे आणि आमचं पारगावकर नगरवासी जे आहेत ते आज भक्तीच्या आनंदामध्ये आनंद घेत आहेत। बघू शकतात अशा प्रकारे इथे महिला आनंद लुटत आहेत। छोटे बाल कलाकार, महिला मंडळ, एकदम अतिशय भक्तिमय वातावरण इथे तयार झालेलं आहे। बघू शकता तुळशी वृंदावन घेतलेल्या आजी सुद्धा किती आनंद लुटत आहे इथे वारीमध्ये। आणि आमचे पारगावकर नगरवासीय इथे अशा प्रकारे सण साजरे करतात। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला
नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये आषाढी एकादशी निमित्त सोहळा रंगलेला आहे.